रावणाचं मनोगत आहे, रावणाची इच्छा आहे. तुका म्हणे धन्य झालो, इच्छा केली ते पावनो. माणूस कवा धन्य होतंय? आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असुद्यावी. आम्ही जातो आमच्या गावात, आम्हाला राम राम देव. याच्यासाठी केला होता रावणानं अट्टहास. रावणाची इच्छा होती एक दिवस माझ्या बरोबर भांडण करायची आणि माझ्या हातानं मरायची, मग मला त्याची पूर्ण करायची आहे. मग आमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्याच्या मारानं मी मेलो तरी चालल, पण मध्ये कुणी लुडबुड करायची नाही. या लागी तुम्ही समस्त भावे निवास रामानी लंकाना कैसी बिडती कैसी एक मिनिट बिडती. तुम्ही काय करा, तुम्ही माझ्यासाठी किसकिंदा सोडून इथपर्यंत आला, बायका पोराचा त्याग केलाय, घरादाराचा त्याग केलाय, माझ्यासाठी इथेच वेळ आला केला. पण ज्यावेळेस माझं रावणाचं समोरासमोर युद्ध होईल त्यावेळेस तुम्ही आमच्यात हस्तक्षेप करायचा नाही. तुम्ही खुशाल बघायचं, आनंदाने बघायचं. रावणाने मला मारू दे, मी रावणाला मारू दे, तुम्ही फक्त पाहण्याचं काम करायचं. मध्ये जर कुणी आडवं आलं, इकडे रावणानं त्याला सांगितलंय, इकडे रामानं सांगितलंय, आता कोण मध्ये येईल का? फक्त आनंद घ्यायचा, आनंद. तुम्ही हो आणि तुम्ही पाहावी दोघांची रणभूमी जाणून निरगे संग्राम आणि दुर्गम तयासी बघायचं. आपलं काम काय? पहा, युद्धात मध्ये यायचं नाही. मी विनंती केली, राजा रावणा दाब देऊन सांगितलाय, कर जोडून विनवितो तुम्हाला तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा, हात जोड विनंती करतोय. आता हात जोडतोय, पुन्हा हात जोडणार नाही. तुला काय करीन? जर तुम्ही चुकून मध्ये कोणी आलं त्याला जीवन सोडणार. हे रामाचं वाक्य आहे, रामाचं. राम म्हणजे माझ्यासाठी जरी कुणी मध्ये आला तरी मी त्याला सोडणार नाही. मला जिंकायचंय किंवा मरायचंय, पण तुमच्या जीवावर जगायचं नाही. आनंदी खेळायुनासी अधंड दंडीला मी त्यासी आशा बोलत रागवासी काप कापती सकळीचा सळी कापती सकाळी. माणूस रागानं लाल झाला का, बोलता बोलता माणसाला राग यावा. दुर्बलेच्या माणसाला आवाज बारीक असावा, त्याला राग यावा. इतका आवाज म्हणतो का शेजारी पाजारी पळत येते, ते आवेशामध्ये आवाज होतो, आवेशामध्ये. आणि प्रभू रामचंद्र बोलता बोलता आवेशात बोलले, मध्ये आलेल्याला सोडणार नाही. रामाचं वाक्य, राम काही माझ्यासारखा डबल शब्दी नाही. राम किती वचनी? एक वचनी, एक वाणी आणि एक म्हणून राम आहे, म्हणून राम आहे. गरोदर असताना बायको हाकालून दिली, माघारी आली, चिमणी गुप्त झाली. पहिल्या बाळपणात सांगतो मी, बायको गुप्त झाली. तिथून वर्षे, तिथून पुढे 11,000 वर्षे राम राहिले. किती? 11,000 वर्ष. तरी सुद्धा रामानं दुसरी बायको करायचा विचार केला नाही. कौशल्याने सांगितलं, बाबा यज्ञ करायचा आहे, आता तरी पूजा पूर्ती तरी एखादी कर, जे मला सोन्याची करून मांडव, पण मी शिकेलच तरी होते. तो राम आहे. म्हणून त्या रामाचं रामायण आजपर्यंत वाचल्या, ऐकल्या जात. आता आपल्याबद्दल बोलायसारखं राम महाराज नाही, डोकं लावायचं नाही. म्हणून रामाचा शब्द खराय म्हणून सगळे चंचल कापायला लागले. म्हणजे बाबा बोलतात तसं वागतं बरं ना, याच्या जर मध्ये गेलं आपलं मुंडक
तुझी आज्ञा अनुरंगी राजा बोले. सुग्रीव आलं. हा अधिकार कोणाला होता याचा? सुग्रीव हनुमान दोघं जण आले. म्हणे रामा, म्हणे हा रामा भीमा आमचा हार पराजय झाल्यावर तर तुमचा मी नाही आणि त्यांचा बी नाही. तुझ्या सगळ्या सैन्याला सांग. सुग्रीवाला सांगितलं, मला तुमची आज्ञा ओलांडणारे या त्रिकाळात कुणी आहे का? 3 काळ, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, याच्यात तुमची आज्ञा उल्लंघन करणारा कुणी नाही. मी सगळ्या माझ्या सैनिकांना सांगतो, मी सुद्धा, हा हनुमान सुद्धा, कुणी सुद्धा आम्ही मध्ये येणार नाही. तव रावण कढाणी जर जोडी हाकून उडी हो. पाठ काढणी चापटणी रामची वाणी विठुराया. शब्द असावा. जोडीला जोड मिळाला का? जोडीला जोड पाहिजे. नाही तर एक कोल आणि एक वाघ काय सवय. 2 कोंबड्याची जोड बघितली, 2 कोंबड्याची नाही, मोठे कोंबडे असतात आरा फुटलेले, एक लाल आणि एक खैरत, दोघांची झुंज लागाव. अख्ख्या माना तोडून काढ्या, तोडून काढे तरी झुंज सुटतात नाही. येडक्याची टक्कर बघितली का? येडक्याची मार मागाच्या भीती बसत राहणार, पण तिथून धडक मारली झपणाऱ्या खलास. ही काढा तस येडक्याची अजून मुळाची सगळ्याच्यात रामवायचं. राम वानर आली मारून राहिला सुग्रीवाला, विभीषणाला, नळनीळ अंगणाला सांगत होते मध्ये यायचं नाही. तेवढ्यात रावणाला तिकडून आला. कुणाला? रामाला. बाता मारायला लागला. मी इतका गरम झाला इकडं, लगेच धनुष्य काढलं, बात्यातला बाण काढा आणि कुणावर सोडा? परम प्रीती लंघनात रवी श्रीरामाची झुंजता मिळता कोण मानवी अवस्था सावधान अवधान. प्रीती हो. आता हे नाना रामाय सांगायचं तरी आवड. भांडणामध्ये प्रीती असते का? ह्याला प्रीती होती, ह्याला प्रेम होतं. रामाबरोबर एकदा कुस्ती खेळलो, समजा उगा गावातला पहिलवान आहे त्याने हिंद केसरी बरोबर 2-2 हात केलं, कसं वाटतंय? ते जन्मभर सांगताय ना, मी महाराष्ट्र केसरी बरोबर कुस्ती खेळलो, वाटतंय का नाही? गावात नंबर 1 ची बाण कुलाबाई आहे आणि तिच्या सगळे नादाला लागत नाही, आणि एक मुठली तिला बांधली, मार खाल्ला, पण मध्ये मी भांडले का नाही? तसं रावण म्हणतं हे मारणार आहे, पण याला भांडण केलं की मला समाधान वाटणार आहे, म्हणून ह्याला आनंद आहे. प्रीती आहे, प्रीतीमध्ये धनुष्यबाण घेतलं आणि रामावर बाण सोडायला सुरुवात केली. मला रामा सावध, हे दुनिया ब्रह्मांडासी विश्वव्यापक सावध. लेखता रावण हरसी निज धर्मासी कळलं का तुम्हाला? रावणानं बाण हातात घेतलाय, धनुष्यावर लावलाय, पण रावणाला राम ब्रह्म दिसला. खरं दिसला? ब्रह्मांडाची साठवण योगियाचे लील असा दिसला. कसा? भवानाला द्वार केला गेली वर्षी कोण? रुक्मिणी. पांडुरंगाला गेले, सगळे सारखे झाले. तशी आमच्या रावणाची अवस्था केली. रावणाला रामच राम दिसला नाही. जे ते दिसे भूत येते मानिते भगवंत. लाजले गे माया आता कोणा बवाळू, आता कोणा बवाळू. इकडे बाहेर इकडे बाबा
माय गेले द्वारके तिकडे बाहेर तिकडे सारी के ही अवस्था रुक्मिणीची नाही रावणाची झाली रावणाची मग कमून देव भेटणार नाही कमून मुक्ती मिळणार नाही त्याला कशात ती रावण एका जनार्दना श्रीरामासी करिता सोले विसरो निरावण What? श्रीरामा रावण मी रावण आहे हेच विसरला मी माझे मी पण विसरले दयाचे अंतःकरण भारता संन्यासी तोची निरंतर माणसाला आपला विसर पडावा आपला विसर पडावा मी कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे आपलं नाव काय आहे मी कसं नाव आहे मी कुठं नाही त्याला एवढाही सर पडतो का त्याला रावण विसरला मी रावण आहे पुढचा राम आहे राम तो वानरात राम दिसायला जवळच्या राक्षसात राम दिसायला कुणाला रावणाला आणि मग तो म्हणला उजळले भागे आता अवघी चिंता वारली त्यावेळेस भाग्याचा उदय दैये जोडे संत पाय त्यावेळेस रावणाला वाटलं आता माझं मलाच कळाला मी कोण आहे मलाच कळाला मग आता का देव काय मला सोडून जातोय का नाही रावण बाण हातात घेऊन नाचायला लागलं अहो परमार्थात आला का माणूस जरा भावना दिवस झाला का कसलाही माणूस अंग हरलेले शिवरा डुलत आहे म्हणजे अंगाकडे बघताय का ते डुलत ते हालत नाही ते कसं असतंय गणपती आपण बसवितो ना तसं ते पुढे डीजे वाजवा नाहीतर पत्ते खेळा ते काय कोणाला बोलत नाही तसं परमार्थात आलं परमार्थात समरस झालं ते काय नाचल्याशिवाय राहा नैवेद्य दाखवायला का